मातंग समाजाच्या विविध मागण्यांकरिता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी सकल मातंग समाजाचे कार्यकर्ते व नेते आझाद मैदानमध्ये आक्रमक। आज 23 फेब्रुवारी पासून सकल मातंग समाजाच्या वतीने या आझाद मैदानात धरणे आंदोलन आहे। आमची एकमेव मागणी होती की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आम्हाला भेट द्यावी, पण ह्या महाराष्ट्राच्या दळभद्री मुख्यमंत्र्यांना आम्हाला सकल मातंग समाजाला भेट दिली नाही, म्हणून या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो। महाराष्ट्र शासनाचा धिक्कार होतो, सरकारचा धिक्कार होतो, सरकारचा निषेध असो, सरकारचा निषेध असो, उपवर्गीकरण झालंच पाहिजे, उपवर्गीकरण झालंच पाहिजे, आम्हाला भेटायला घेऊन चला। आम्ही गेल्या पाऊस चढायचं काय सोडा आम्हाला, आम्ही बघतो काय करायचे। तुमच्यात दम नव्हता ना, आम्हाला तुम्ही काय बोलत होता की आम्ही तुम्हाला भेट घालून देतो, तुमच्यात डिपार्टमेंटला दम नव्हता ना, मग तुम्ही आम्हाला का बोलत होता आम्ही भेट घालून देतो। आम्हाला जाऊ द्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला आमच्यात काय असेल आम्हाला हॉटेल द्या, आम्हाला जाऊ द्या, आम्हाला बाहेर आम्हाला जाऊ द्या। 23 फेब्रुवारी पासून 23 फेब्रुवारी पासून आमचा बेमुदत धरणे पोलीस प्रशासनाने काय केलं आमचं, आम्हाला आझाद मैदान आम्हाला जाऊ द्या, तुमच्याच्यानं होत नाही समाज महाराष्ट्र राज्याच्या वतीने समाजाच्या भावी पिढीच्या जिव्हाळ्याचा प्रश्न अनुसूचित जाती आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावं म्हणून सकल मातंग समाजानं हा लढा 23 फेब्रुवारी 2026 पासून आझाद मैदान या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन चालू केलं होतं। त्या धरणे आंदोलनाचा आजचा हा शेवटचा दिवस। तसा आरक्षणामध्ये उपवर्गीकरण व्हावं म्हणून 1984 पासून सन्माननीय स्वर्गीय आमचे क्रांतीवीर बाबासाहेब गोपले साहेबांच्या नेतृत्वात हा लढा लढला जायचा, परंतु गोपले साहेबाचं 2016 त्यांचं अकस्मात निधन झाल्याच्या नंतर हा लढा कुठंतरी पोरका होत होता। परंतु 2023 सकल मातंग समाज ही एक संघटना विरहित संकल्पना ह्या महाराष्ट्रातल्या मातंग समाजामध्ये उदयास आली आणि या सकल मातंग समाजाच्या बॅनरने मातंग समाजाला आरटी मिळवून दिली। बदर समिती जी उपवर्गीकरणासाठी अभ्यास करून त्याचं उपवर्गीकरणाचा बायोडेटा तयार करणार होती अशी दिली। त्याच सकल मातंग समाजाच्या बॅनरखाली 23 फेब्रुवारी 2026 पासून आझाद मैदान या ठिकाणी आमचे बेमुदत धरणे आंदोलन चालू होतं। आजपर्यंत आम्ही सन्मानाने या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांची आम्ही भेट मागत होतो, कारण हा विषय जो होता अतिशय नाजूक आणि मोठा समाजाच्या मागणीचा विषय होता आणि तो या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या निगडीत असल्यामुळे आम्ही देवेंद्रजी फडणवीस साहेबांचीच भेट मागत होतो, परंतु आजपर्यंत प्रशासनाने आम्हाला ती भेट मिळवून देऊ शकले नाही। त्यामुळे आम्ही आज पोलीस प्रशासनाचा आझाद मैदान या ठिकाणी जाहीर निषेध केला। आम्ही स्वतः आझाद मैदानामधून पायी पदयात्रा काढून मंत्रालय या ठिकाणी चाललो असताना सकल मातंग समाजाच्या तमाम कार्यकर्त्याची अडवणूक गेट आझाद मैदानाच्या गेटवर केली, त्याच्यामध्ये थोडी धरपकड झाली आणि आम्ही त्याही गोष्टीचा निषेध नोंदवला। त्यानंतर आम्हाला ह्या विभागाचे झोन 1चे DCP साहेब
डॉक्टर प्रवीण मुंडेसाहेब आम्हाला भेट दिली आणि त्यांना आम्हाला सांगितलं की आजपर्यंत जरी मुख्यमंत्री तुम्हाला भेटले नसतील तरी आम्ही लवकरच आरक्षणाच्या उपवर्गीकरणासाठी मुख्यमंत्री महोदयाची तुमची भेट झाली. पण त्यांनी सांगितले की हा विषय माननीय मुख्यमंत्र्याच्या अखत्यारीतला आहे, तुम्ही त्यांच्यामुळे त्यांची भेट घ्या. आम्ही माननीय मुख्यमंत्र्याची भेट घेण्यासाठी प्रयत्न करतो, परंतु अद्यापर्यंत त्यांची भेट झालेली नाही. विधानसभामध्ये जी बदर समिती नेमली होती अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणासंदर्भात अभ्यास करण्याकरता प्रारूप आराखडा सादर करण्याकरता जी बदर समिती नेमली होती त्या समितीने अहवाल सादर केलेला आहे. शासनाने तो सभागृहामध्ये स्वीकारलेला आहे, परंतु माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं की येणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये त्यावर निर्णय घेऊ. काल मंत्रिमंडळाची बैठक झाली, परंतु त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचा निर्णय घेतला नाही किंवा आमच्या सकल मातंग समाजाच्या शिष्टमंडळाला भेट पण दिली नाही. म्हणून आमच्या मातंग समाजाने आज त्याचा मनातला जो उद्रेक आहे तो या ठिकाणी दाखवलेला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मातंग समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी जमा झाले होते आणि ते मंत्रालयावर मोर्चा घेऊन जात होते. अशा परिस्थितीमध्ये पोलिसांनी अडवले. त्यांच्यासोबत थोडीशी बाचाबाची या ठिकाणी पोलिसांसोबत झालेली आहे. आपल्या तात्पुरत्या स्वरूपात जरी हे असेल म्हणजे स्थगिती असेल, तुमचं आंदोलनाची भूमिका काय? जरी आजचं हे आंदोलन अधिवेशन संपल्यामुळे स्थगित करण्यात येत असलं तरी येणाऱ्या जूनच्या आतमध्ये म्हणजे नवीन प्रवेश वगैरे चालू होण्याच्या आतमध्ये जर आरक्षणा माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी बदर समिती स्थापन केली होती आणि वेळोवेळी त्यांना मुदतवाढ देऊन मागे 16 तारखेला माननीय बदर साहेबांनी माननीय मुख्यमंत्र्यांना अहवाल सादर केलेला आहे. आता विनंती एवढीच आहे आमची मुख्यमंत्री महोदयांना की ह्या अहवालावर तात्काळ निर्णय घेऊन मातंग समाजाला न्याय द्यावा आणि याच्यासाठी जी चालढकल झाली तशी चालढकल यापुढे होऊ नये. अन्यथा